अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या। 12 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होतं। दादांची तशी इच्छा होती, तीच आमची इच्छा असल्याचं दस्तूर खुद्द शरद पवार यांनी सांगितलं। अजितदादांसोबत याबाबत बैठक झाल्याचा व्हिडिओही समोर आणण्यात आला। मात्र राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ या वरच्या फळीतल्या नेत्यांनी अप्रत्यक्ष विलिनीकरणाविरोधी भूमिका घेतल्याचं दिसतं। असं असलं तरी अजितदादांच्या पक्षातला दुसरा गट विलिनीकरणाच्या बाजूने असल्याचं स्पष्ट दिसतं। या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेत तसं असतं तर दादांनी मला सांगितलं असतं असं म्हटलंय। पटेल, तटकरे व भुजबळांसारखे नेते भाजपच्या पार वळचणीला गेलेत आणि राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं अशी भाजपची इच्छा दिसत नाही असं सध्याचं वातावरण दिसतं। राष्ट्रवादीत नेमका विलिनीकरणाचा काय सूर आहे, भाजपचा यात नेमका हेतू काय, एकत्रीकरण होऊ नये असं पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे चौकडीचा डाव आहे का, या उपर खरंच विलिनीकरण होईल काय, यासारख्या प्रश्नांचा घेतलेला आढावा। नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोलबिंदास। मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या। महापालिका निवडणुकीत तसं चित्रही पाहायला मिळालं आपल्याला। पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रितरित्या लढवली। जेडपी मध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला गेला। मात्र मागच्या बुधवारी अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि या सगळ्याला ब्रेक लागला असं सांगितलं जातं। शरद पवार गटाकडून विलिनीकरण अंतिम टप्प्यात असल्याचा दावा करण्यात येतोय। दस्तूर खुद्द शरद पवार यांनी अजितदादांनीच विलिनीकरणाची 12 फेब्रुवारीची तारीख ठरवली होती। त्यांची तशी इच्छा होती, आमची ही तीच इच्छा असल्याचं स्पष्ट केलं। जयंत पाटील यांनी एकत्रीकरणाबाबत माझ्या अजितदादांसोबत 7 ते 8 बैठक झाल्या होत्या। त्यात विलिनीकरण करायचं हे निश्चित झालं होतं असा गौप्यस्फोट केला, पण आम्हाला यातलं काहीच माहित नाही अशी भूमिका पटेल, तटकरे, भुजबळ या मंडळींनी घेतली। मी असं काहीच ऐकलं नाही असं भुजबळ म्हणतायत। पटेल याबाबत मौन बाळगून आहेत, तर तटकरे यांनी अजितदादांसोबतच शरद पवार गटाने समोर आणलेला व्हिडिओ विलिनीकरणाचा नव्हता तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील होता असं दावा केलाय। पटेल, तटकरे, भुजबळांसारख्या नेत्यांची मागच्या काही दिवसात भाजपशी जवळीक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यात पटेल आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्यात चांगलीच सलगी असल्याचं मानलं जात। मुळात भाजपच्या विलिनीकरणाला विरोध आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्यांना वाकवणं कठीण होईल। पटेल, तटकरे, भुजबळांना कसं गुंडाळता येईल असा भाजपचा विचार असू शकतो। त्यामुळे भाजपने अप्रत्यक्षपणे विलिनीकरणाला विरोध केलाय। हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे, पण अजितदादा या संदर्भात आपल्याशी कधीच बोलले नाहीत। खरंच विलिनीकरण होणार असतं तर ते नक्कीच माझ्याशी बोलले असते। हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान त्याचाच भाग आहे। मुख्य म्हणजे असा काही निर्णय घ्यायचा असेल तर आमच्याशी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आधी चर्चा करावी लागेल असा इशाराही फडणवीस यांनी देऊन टाकलाय। वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेल्या लाभार्थी नेत्यांना त्यामुळेच विलिनीकरण टाळण्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं। असं असलं तरी अजितदादा गटाच्या काही नेत्यांनी मात्र विलिनीकरण व्हायला हवं असं थेट भूमिका घेत। सहकारी बाळासाहेब पाटील, मंत्री नरहरी झिरवळ यांनी विलिनीकरण व्हावे असं मत मांडलंय। अजितदादांचे विश्वासू आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही विलिनीकरणाच्या बाजूने भूमिका मांडली। याशिवाय पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी व इतर अनेक आमदारही विलिनीकरणाच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांचे निकटवर्तीय आणि विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी विलिनीकरणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हावे हीच अजितदादांचीच इच्छा होती। लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल असं त्यांनी म्हटलंय। शनिवारी मुंबईत सुनेत्राताईंचा शपथविधी झाला। मात्र अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार हे बारामतीतच होते। गोविंद बागेत पार्थ यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। हे पाहता दुसऱ्या बाजूला अजितदादांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणाला पूरक भूमिका घेण्यात येत असल्याचं दिसतं। मात्र या सगळ्यात राष्ट्रवादीचे सूत्रे आपल्याकडे असावीत हा भाजपचा मनसुबा लपलेला नाही। राष्ट्रवादीचे पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे या चौकडीचा गट त्यांना फॉरही झालेला दिसतो। त्यामुळे विलिनीकरणात अडथळे येऊ शकतात असं म्हणायला नक्कीच जागा आहे। एकूणच
मागच्या काही दिवसातील अजितदादा व शरद पवार गटातील संवाद बघितला तर त्यांच्यात सगळं पॉझिटिव्ह चाललं होतं. पण विलिनीकरणाला फाटा देण्याचा चौकडीचा डाव नाही ना, याबाबत मात्र शंका घ्यायला वाव आहे. खरं तर एकत्रीकरणावरून दादांच्या राष्ट्रवादीतच दोन गट पडलेले दिसतात. हे बघता पुढच्या टप्प्यात पक्षात वादळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. जय हिंद.